आज आपण झटपट मसूर डाळीचा छान क्रिस्पी डोसा बनवणार आहोत. याच्यामध्ये इनो किंवा सोडा, कुठल्याही प्रकारचं इनो सोडा न टाकता आणि लगेच भिजवायचा आणि लगेच दळून डोसा बनवायचा. इतका झटपट तयार होतो आणि तोही छान कुरकुरीत. चला तर मग अशा छानशा मसूर डाळच्या डोसा बनवायला सुरुवात करूया. आणि चव तर अप्रतिम लागते या डोशाची. तुम्ही एकदा बनवलात ना, पुन्हा पुन्हा हाच डोसा बनवून खाणार, इतका छान लागतो. तर मसूर डाळीचा डोसा बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि धुवून घेतल्यानंतर डाळीमध्ये डाळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी एका मोठ्या भांड्यामध्ये डाळ काढून आता मी 2 ते 3 पाण्याने ही डाळ धुवून घेते. आणि धुवून घेतल्यानंतर मी डाळीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि ही डाळ आपल्याला 15 ते 20 मिनिट भिजवून घ्यायची आहे. फक्त 15 ते 20 मिनिट भिजवायची आणि 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिट झालेली आहेत. आता आपण ही डाळ जी आहे ती डाळ काढून घेऊया पाण्यामधून आणि मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे. काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी डाळ. सगळी डाळ काढून घेतलेली आहे. याच्यामध्ये छान टेस्ट यावी म्हणून 2 मोठ्या लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आणि छोट्या छोट्या पाकळ्या असतील तर 5-6 घाला. 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं. सुरुवातीला थोडं फिरवून घेते मी अगोदर, म्हणजे डाळ व्यवस्थित बारीक दळली जाते. आणि मग आता थोडं थोडं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत, जसं लागेल तसं. आता थोडंसं पाणी घालते, लागलं तर पुन्हा आपण नंतर घालूया. आता मिक्सरला छान ही डाळ पुन्हा बारीक करून घ्यायची आहे. जसं आपण डोश्याचं बॅटर दळतो तशाच पद्धतीने हे पण दळून घ्यायचं आहे. आणि छान या ठिकाणी डाळ मस्त दळली गेलेली आहे आणि डोश्याचं बॅटर या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं डोश्याचं बॅटर. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून जे डाळीचं जे काही असतं मिक्सरला चिकटलेलं ते सगळं निघून जातं. पाणी घालून थोडंसं ते पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बॅटर आपलं छान तयार आहे. आता एकाच डायरेक्शनने थोडा वेळ हे फेटायचं आहे 2 मिनिट आणि मग नंतर चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर पुन्हा आणखीन छान फेटून घ्यायचं आहे. सोडा, इनो कशाचाही वापर नाही करायचा. फक्त मीठ घातलेलं आहे शेवटी आणि पुन्हा एकाच डायरेक्शनने 2 मिनिट फिरवायचं. आता हे आपण 10 मिनिट बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत डोशाची मस्त बटाट्याची भाजी बनवणार आहोत. ते बॅटर आपल्याला 10 मिनिट भिजतं तोपर्यंत भाजी तयार करून घेऊ. तर एका कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं. नंतर मोहरी घालायची. मोहरीला छान तडतडू द्यायची. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत. नंतर जिरं घातलेलं आहे 1 चमचा. हिंग घालायचा आहे. नंतर बारीक कट केलेला लसूण आणि बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. परतवून घेऊया. हिरव्या मिरच्या आणि लसूण छान परतवून झाल्यानंतर आता थोडीशी पाव चमचा कढीपत्ता घालूया. सर्वात प्रथम कढीपत्ता मस्त परतवून घेऊ. आणि या ठिकाणी फोडणी आपली छान परतवली गेलेली आहे. थोडंसं हळद घातलेली आहे, लहान अर्धा चमचा. आणि बटाटे छान उकळवून शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यावरची साल काढून बटाटे कट करून घेतले. आता हे बटाटे फोडणीमध्ये घातलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ घालूया आणि फोडणीमध्ये बटाटे मिक्स करून घेऊ. अशी छान मस्त अशी चविष्ट या ठिकाणी आपली डोशाबरोबरची बटाट्याची भाजी देखील तयार झालेली आहे. कोथिंबीर माझ्याकडे संपलेली होती म्हणून मी या ठिकाणी घातलेली नाही. तर छान अशी डोशाबरोबरची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. ऑप्शनल आहे, भाजी बनवा किंवा तुम्ही चटणी बनवली तरी देखील चालेल. भाजी बाजूच्या गॅसवर ठेवून दिली आहे. 2 ते 3 मिनिट थोडीशी परतवून घेऊ आणि मग नंतर गॅस बंद करून भाजी आपली तयार झाली. आता आपण एका साईडला डोसा देखील बनवणार आहोत. अगदी झटपट तयार होतो. तुम्ही हा नाश्त्यामध्ये बनवा किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवलात हलका फुलका आहार म्हणून तरी देखील चालेल. आता सगळ्यात प्रथम तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून घेतल्यानंतर सगळीकडे ते पसरवून घ्यायचं. आणि तव्याचं तापमान मेंटेन करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं तव्यावर आणि ते सगळं पुसून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पुसून घेतल्यानंतर आता आपण डोशाचं बॅटर तव्यावर घालू
आणि छान डोसा आता या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला जितका पातळ हवा, मोठा हवा तसा तुम्ही डोसा तयार करून घ्यायचा. आणि हा डोसा आता आपल्याला छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि विशेष म्हणजे छान झटपट तयार होतात हे डोसे. हळूहळू वरची बाजू कोरडी होत जाते आणि बघा खालून तुम्हाला वरूनच गोल्डन दिसत आहे, म्हणजेच या ठिकाणी खालचा डोसा छान भाजला गेलेला आहे. काढून घेऊया. हे बघा अगदी सुरेख रंग आलेला आहे. चव खूप छान लागते ह्या मसूर डाळच्या डोशाची. आपला साधा डोसा तरी चवीला थोडा वेगळा लागतो, परंतु हा डोसा तुम्ही बनवून बघा, अप्रतिम आहे टेस्ट याची. काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सगळे डोसे मी बनवून घेतले. सगळे डोसे बनवताना तव्यावर थोडं तेल लावायचं, पाणी घालायचं, पुसून घ्यायचं आणि मग डोसा काढायचा, म्हणजे डोसा बनवायचा. अशा पद्धतीने डोसे मस्त छान होतात आणि लगेच झटपट निघतात. तर या ठिकाणी अशाच पद्धतीने सगळे डोसे मी बनवून घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर मी छान खोबऱ्याची चटणी देखील बनवलेली आहे. माझ्या चॅनलवर ही चटणी आहे, डोशाची चटणी, इडली चटणी. ती तुम्ही जाऊन बघू शकतात. लिंक देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चटणी देखील मिळेल. असे छान कुरकुरीत आणि झटपट इन्स्टंट, नो इनो, नो सोडा, नो फर्मेंटेशन असे छान स्वादिष्ट आणि पौष्टिक मसूर डाळीचा डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये.